रामकृष्ण हरी नित्य नियमाप्रमाणे अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. आज आम्ही 20 आणि 21वी ओवी त्या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग त्या ठिकाणी 20व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पाहू. इरवी चांदीने पिक विजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहाणी. हा हो गगनासी गवसणी, घालीजे केवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा, चांदण्याला कुठंतरी पेरून पिकवू शकता का आपण? जे चांदणे आहेत गगनातले, त्याला पेरता येते का? किंवा त्याला पिकवता येतं का? किंवा वाऱ्याला काही ढकलू शकता का आपण? गती देऊ शकता का वाऱ्याला? असं, किंवा त्याला हातात पकडू शकता का? गगनाला, आभाळाला हातात पकडू शकता का? असं त्या ठिकाणी 3 प्रश्न 20व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि 21व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे त्या ठिकाणी म्हणतात की बाबा, ऐका पाणी ओथी जावे न लगे, नवनिथीम माथुला नरिगे. तेवी लाजिले व्याख्यान निगे, देखोनी जयाते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बाबा 21व्या ओवीमध्ये असे पहा की पाण्याला पातळ करावे लागते का? किंवा पाण्याला कोणतर पातळ करू शकतं का? कशानं पातळ होते पाणी? पाणी पातळच राहते, त्याला अजून पातळ करू शकत नाही. असं, किंवा लोण्यामध्ये रवी घुसत नाही असं म्हणतात. एकदा लोणी झालं की झालं, पुन्हा त्याला रवीनं आणि मंथन करायचं का? तशा प्रकारचं गीतेचं ज्ञान जर का कोणी सोडवत असेल गीता, तर ज्ञान त्याचं अपुरं पडल. कारण की बाबा, गीता आहे ते गीता, भगवद्गीता. आणि गीतेला सोडवणं हे सहज नाही, सोपं नाही, फार अवघड आहे. असं ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी तुम्हाला उद्देशून त्या ठिकाणी बोलत आहेत. गीता सोडवणं हे साधन आहे. आणि ह्या दोन्ही ओवीद्वारे अशा प्रकारचं ज्ञान आम्हाला ज्ञानेश्वर महाराज देतात. रामकृष्ण हरी. आणि पुढच्या ओव्या उद्या पाहू.